तर रामकृष्ण रे भावांनो, आपण आहे ना मागच्या व्हिडिओ मध्ये गोल घुमट जवळचं म्युझियम बघितलं. मग चला या व्हिडिओ मध्ये आपण गोल घुमट बघूयात. आपण आहे ना म्युझियमच्या बाहेर पडल्या ना आपल्याला समोर दिसतं गोल घुमट. आपण त्याला आहे ना गोल गुंबज पण म्हणतो आणि राऊंड डॅम पण म्हणतो बरं का. ते गोल गुंबजची बांधकाम आहे ना 1626 मध्ये सुरू झाली आणि 1656 मध्ये पूर्ण झाली बरं का. आणि तो आहे ना मोहम्मद आदिलशाचा मकबरा आहे असं पण म्हणते बरं का. आणि ना गोल गुंबजची सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे ना तो जमिनीपासून 44 मीटर एवढा उंच आहे बरं का. आणि हा जगातील आहे ना दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा घुमट आहे बरं का. आणि ना सगळ्यात विशेष म्हणजे ना मध्ये गेले असं दिसतं आपल्याला की घुमट मध्ये ना एक पण त्याला पिलर वगैरे काहीच नाही बरं का. तो बिना आधाराशिवाय उभा आहे. आणि गोल घुमट मध्ये एंट्री मारल्या आपल्याला असं दिसतं की समोर आहे ना मोहम्मद आदिलशाह व त्याच्या कुटुंबाची समाधी आहे बरं का. आणि मध्यभागी ना मोहम्मद आदिलशाहची मोठी कबर आहे बरं का, ती तुम्ही पाहू शकता. मग त्यानंतर आम्ही निघतो गोल घुमटची वर जाण्यासाठी बरं का. वर जायला आपल्याला साधारण 70 ते 80 पायऱ्या लागतं बरं का. म्हणजे टोटल आहे ना 7 ते 8 मजले आपल्याला वरती चढावं लागतं. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली की आपण वरती आलो ना की वरती आपण काही पण आवाज जो बोललो ना तो आपल्याला टोटल 7 ते 8 वेळेस ऐकू येतो बरं का. मग ही गोष्ट खरी का नाही कळण्यासाठी ना आम्ही पण तिथे आवाज करून बघितलं बरं का. आणि हो, ते खरं होतं बरं का. खरंच आपल्याला 7 ते 8 वेळेस आवाज ऐकू येतो. आणि ना गोल घुमटच्या बाहेरचा नजारा पण आहे ना खूप छान आहे बरं का. तो तुम्ही बघू शकता बरं का. आता